नमस्कार. मी आज तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मोहरम. मोहरम हा कथासंग्रह आहे आणि हा प्राध्यापक हंसराज जाधव हे या कथासंग्रहाचे लेखक आहेत आणि लोकवाङ्मय गृहाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कालच मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये झालेला आहे आणि या पुस्तकाचं जे ब्लर्ब आहे ते आपल्या मराठवाड्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले एक मोठे आणि महत्त्वाचे कथाकार जे आहेत आसाराम लोमटे, त्यांनी या कथेचं ब्लर्ब लिहिलेलं आहे आणि ज्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हंसराज जाधव यांच्या मोहरम या संग्रहातील कथांमध्ये आशयसूत्रांची विविधता आहे. शेतकरी चळवळ, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, कौटुंबिक नात्यांमधली घालमेल असे असंख्य विषय सघन अशा तपशिलांसह या कथांमध्ये येतात. मला नेमकं हेच सांगायचं आहे की या साधारणतः 8 कथा आहेत या कथासंग्रहामध्ये आणि त्याचं जे विश्व आहे, ज्या अवकाशात ह्या कथा घडतात त्या फक्त खेड्यात किंवा फक्त शहरात अशा नाही आहेत, तर ग्रामीण, निमशहरी आणि शहरी अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या अवकाशात त्या कथा घडत आहेत. आणि म्हणूनच ह्या कथासंग्रहाची जी अर्पणपत्रिका आहे ती हंसराज जाधव यांनी असं लिहिलेलं आहे त्यामध्ये अर्पणपत्रिकेत की कथेतल्या पात्रांना डेडिकेटेड टू कथेतल्या पात्रांना ज्यांच्यामुळे कथा घडल्या. म्हणजे मागेही बोलताना हंसराज असं म्हणाले होते की आपल्या पुस्तकाचं किंवा आपल्या कथांचं क्रेडिट आणि त्याचं सगळंच एकंदरीत ते आपण त्या कथेतल्या लोकांनाच द्यायला पाहिजे, ज्यांच्यामुळे आपण कथा लिहायला प्रेरित होतो आणि जे आपल्याला घडवतात. तर एक साधारणतः 8 कथा यामध्ये आहे आणि वेगवेगळे विषय त्यात आहे. जसं यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की महानुभव आहे, सांस्कृतिक विविधता यात आहे, लोकश्रद्धा आहे, शेतकरी चळवळ आहे. तर साधारणतः 8 कथा यामध्ये आहे, ज्यामध्ये मोहरम, चौथाई, सरप्लस, देवानंद, संकल्प, बिल्लेवाला, घंटेवारी, मुंगस आणि मुंडावळ्या अशा ह्या 8 कथा आहेत. कथेची लांबी जर आपण पाहिली तर मी याला खूप दीर्घ कथा पण म्हणणार नाही आणि लघुकथा तर या निश्चितच नाही आहे. म्हणजे कथेची लांबी साधारणतः 20 पानं ते 30 ते 35 पानं इथपर्यंतसुद्धा जाते ती कथा. त्यामुळे आपण ज्याला कथा म्हणतो खऱ्या अर्थाने, लघुकथाही नाही आणि दीर्घकथाही नाही, जे कथा जी असते त्या पद्धतीमध्ये ही कथा आहे. कथेची जी भाषा आहे ती जसं म्हटलं की जसा तो सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश बदलत जातो तशा पद्धतीने ती भाषा बदलत जाते. म्हणजे जेव्हा वजिराबाद किंवा हे यांचं जे गाव आहे जिथलं एक पहिल्याच कथेमध्ये मोहरममध्ये ज्याचा उल्लेख येतो तिथली कथा तिथल्या भाषेमध्ये घडते. किंवा बिल्लेवाला ही जी एक ती एका गावातली कथा आहे ती वेगळ्या भाषेमध्ये घडते. सरप्लस ही जे शहरी भागामधल्या एका शिक्षकाची कथा आहे ती वेगळ्या पद्धतीने घडते. तर ह्या पद्धतीने त्या पात्रांच्या आणि त्या कथेच्या अवकाशानुसार त्या पात्रांची भाषा बदलते. हे जे वैविध्य आहे ह्या कथासंग्रहाचं बलस्थान आहे असं मला वाटतं. लेखक कोणती पात्र निवडतो, लेखकाला कुणाची कथा सांगायची आहे यावर लेखकाचा दृष्टिकोन आणि लेखकाची संवेदनशीलता आपल्या लक्षात येते. आणि तुम्ही जर हा कथासंग्रह पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की अशी लोकं आहेत जी लोकं तुमच्या आजूबाजू पण फिरतात, पण तुम्ही त्यांच्याकडे कधी कथेचा विषय होतील म्हणजे इतकं महत्त्वाच्या दृष्टिकोनातून त्याला पाहिलेलं नाही. त्यामुळे कथासंग्रहासोबतच म्हणजे कथा लिहिण्यासोबतच आपण कोणत्या पात्राच्या कथा लिहितो हे लेखकाची जडणघडणसुद्धा कशी झाली हे बघण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. तर मला हा कथासंग्रह का आवडला त्यापूर्वी मी तुम्हाला 3-4 कथा थोडक्यात सांगते. यामध्ये मी जसं एक म्हटलं की सरप्लस नावाची एक कथा आहे 3ऱ्या नंबरची. तर ती अशी आहे की एक शिक्षक नोकरीवर लागतो बट ही इज ऑन द कंडिशनल अपॉइंटमेंट, की समजा जर जास्त जास्त विद्यार्थी आले तरच त्यांची नोकरी राहणार, अदरवाईज त्यांना जावं लागेल. तर त्या कंडिशनल बेसिसवर त्यांची अपॉइंटमेंट होते आणि मग ती तुकडी तुटू नये म्हणजे विद्यार्थी आले पाहिजे. तर विद्यार्थी जमा करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या रोजगारासाठी तो शिक्षक काय काय करतो त्या धडपडीवर ती कथा आहे. आणि ह्या कथेतून एक गोष्ट मला लक्षात आली की शिक्षक जेव्हा स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी काही करतो तर त्यामध्ये अल्टिमेटली समाजाचंच भलं होतं, कारण तो कुठून कोणत्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शोधून आणतो. तर तशी ती कथा आहे. जी दुसरी एक कथा आहे जवळपास 6व्या नंबरवरची बिल्लेवाला ही कथा जी आहे ती एका शेतकरी संघटनेच्या पार्श्वभूमीवर घडते. यामध्ये असं आहे की एक दिवाळीचा सीन दाखवलेला आहे आणि जे जुने लोक आहेत काही 2-4 लोक जे संघटनेतून, आता संघटना संपलेली आहे सगळी आणि जुने लोक जे आहेत ते बळीराजा म्हणजे आपण जी बलिप्रतिपदा साजरी करतो ती करायला नकार देतात. विशेषतः ती बाई जी आतली जी मेन दाखवलेली आहे
यमुनाबाई. तर ती म्हणते की शेतकरी संघटनेचं ते एक उद्देशच तो राहिलेला आहे की वामनाने बळीला नरकात पाठवलं होतं. शेतकऱ्यालाच नरकात पाठवलं. त्यामुळे मी तो सण साजरा करणार नाही. आणि हे त्यांचं एक ही तत्त्व आहे त्यांच्या संघटनेचे, जी संघटना आता राहिलेलीच नाही आहे. आणि मग ती दिवाळी साजरी करत नाही म्हणून तिच्या घरचे तिला तिला बोलतात, शेजारची लोकं बोलतात. आणि मग त्या गावात 2 विद्यार्थी येतात औरंगाबादवरून आणि त्यांना पी-एच-डी करायचं असतं म्हणून मग ते सगळे शेतकरी संघटनेचे लोकं एकत्र बसतात आणि डिस्कशन करतात, की काय नेमकं चुकलं होतं? आपली संघटना का डुबली? आपली संघटना पुढे का नाही आली? आपला साहेब त्यावेळेस निवडून नाही आला, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर निवडून का आला? असं ती एक सार्वत्रिक चर्चा ज्याला आपण म्हणतो ना, की एक सामर्थ्य सेन म्हणायची, की दॅट वी आर आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स. तर जेव्हा अशी सार्वत्रिक चर्चा होते त्यावेळेस लोकं आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रिया, पुरुष सगळे कसे पार्टिसिपेट करतात आणि त्यांचे व्ह्यूज, त्यांचे दृष्टिकोन कसे असतात, हे बघण्यासारखं आहे. कारण दृष्टिकोन विकसित करण्याची जी बाब आहे ती फक्त शहरात होत नाही. माणूस त्याच्या अनुभवामधून आणि निरीक्षणांमधून सुद्धा शिकतो. हे यातल्या पात्रांमधून आणि त्या चर्चेमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरची जी एक कथा आहे, जी मला स्वतःला फार आवडली ती म्हणजे देवानंद. देवानंद ही कथा जवळपास आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेली आहे. म्हणजे कसं, की लहान असताना आपल्याला आपण कुत्री कुठे व्यात असेल, कुठे व्याली तर आपण बघत असतो, की कोणत्या कुत्रीला मुलं होणार आहेत. कारण लहान असताना आपल्या सगळ्यांची इच्छा असते, की आपण पण एक छोटंसं कुत्रीचं पिल्लू पाळावं. तर त्यामुळे मग आपण काय करतो, की कुत्रीने पिलांना जन्म दिल्यानंतर ती कुठेतरी बाहेर जाते काहीतरी खायसाठी किंवा अन्न शोधायला आणि तेवढ्या वेळामध्ये आपण कुत्रीचं पिल्लू उचलून धूम ठोकतो. कारण काय ना आपल्याला माहिती आहे, की ते जर आपल्या हातात दिसलं तर कुत्री आपल्याला आपला चावा घेईल. तर म्हणून आपण ते घेतो, मग घरी ठेवतो, मग तिच्या मागे-मागे राहतो, तिची नखं मोजतो. तर ते ही जी सगळं हा सगळा जो भाग आहे, जो आपल्या सगळ्यांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये उपभोगलेला आहे. त्यावर ही कथा आहे आणि ह्या कथेमध्ये देवानंद हे त्या कुत्रीच्या पिल्लाचं नाव आहे. तर त्या कुत्रीच्या पिल्लाला एक दगड मारला म्हणून ते कुत्रीचं पिल्लू असं मान टाकून चालतं म्हणून त्याचे वडील एक त्या पात्रामध्ये जी छोटी मुलं दाखवलेली एक मुलगा, एक मुलगी. तर त्यांचे वडील समजा आपण लेखकाचे वडील म्हणूया फॉर दॅट मॅटर. त्याला देवानंद असं नाव देतात आणि कुत्रीची पिलं म्हणजे ते जे पिल्लू आहे ते हे छोटी मुलं आणतात. पण त्यांची काळजी घेण्याचं काम जे आहे ते लेखकाचे वडील करतात आणि मग मात्र ते अ, छोटी जंगली कुत्रं आपण जनरली आपल्याला असं वाटतं, की आपण आपल्या जवळ पण ते राहिलं पाहिजे आणि माणसांसारखे संस्कार पण त्याला आले पाहिजे. पण तसं कसं होणार? म्हणजे जसं आपण म्हणतो, की प्रत्येक माणूस जन्मतः स्वतंत्र असतो, तसा प्रत्येक प्राणीही स्वतंत्र असतो. तो त्याच्या पद्धतीने वागतो आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांची भांडणं अंगणावर येतात आणि लेखकाच्या आईला खूप त्या याच्यामध्ये ऐकावं लागतं. म्हणून मग ती प्रण घेते, की आता एकतर हे कुत्रं राहणार, नाहीतर मी राहील. आणि मग शेवटी नाईलाजाने ते कुत्रं त्यांना सोडून द्यावं लागतं. ते 2-3 कोस ते सोडून येतात ते कुत्रं. पण ते कुत्रं वापस येतं. आता हा अनुभव सुद्धा सगळ्यांना आहे. म्हणजे मला सुद्धा पर्टिक्युलरली आहे, की तुम्ही ते कुत्रं बाहेर सोडलं, की ते तुमच्या घराचा वास घेत येणार. पण मग असा अंदाज लावण्यात आला, की जाताना कुत्र्याचे डोळे उघडे होते. त्यामुळे मग ते कुत्रं वापस आलं. म्हणून मग नेक्स्ट टाईम परत त्याला सोडण्याचा प्रयत्न होतो आणि यावेळेस डोळे बंद म्हणजे त्याला पोत्यात घालतात आणि त्याला नेऊन देतात. देवानंदच्या वडिलांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड मनस्ताप होतो, दुःख होतो, वेदना होतात आणि माणूस कसा जिवंत गोष्टी आहे म्हणजे आपण तर घरासारख्या निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा इतका जीव ओततो, तर जिवंत प्राण्यांमध्ये तर आपण ओततो. तर ती एक जे प्राणी आणि एक भूतदया आणि एक नातं दाखवलं, की किती ऑर्गॅनिक नातं असू शकतं. जसं तुमचं तुमच्या मुलाशी असतं, तसं तुमच्या घरातल्या कुत्रा, पाळीव प्राणी कोणासोबत पण राहू शकतं. तर ते एक सुंदर पद्धतीने देवानंदच्या लेखकाच्या वडिलाची जी मनस्थिती आहे, ती यामध्ये हळूवार पद्धतीने रेखाटली गेलेली आहे. आणि जेव्हा ते दुसऱ्यांदा कुत्रं सोडतात, त्यावेळेस लेखकाच्या वडिलांना असं वाटत असतं, की मी देवानंदचे वडील पुन्हा-पुन्हा असं म्हणते कारण लेखकाचे वडील म्हणतात, की "ते माझा मुलगाच आहे तो ॲक्चुअली." तर ती वाट बघत असतात. त्यांना असं वाटतं, की पहिल्यांदा वापस आलो तर कदाचित यावेळी वापस येईल, पण ते काही येत नाही. आणि मग ते हिरमुसून काही दिवसानंतर सगळं नॉर्मल होतं. पण आता ही देवानंदची कथा आहे. तर तुम्हाला असं वाटतं, तर ही एवढीच तुम्हाला स्टोरी सांगितली, तर ही कथा आहे. पण ही एवढीच कथा नाही आहे. आता इथे देवानंद गेला इथपर्यंत ही कथा थांबते आणि त्यानंतर ती कथा एकदम शेवटचा एक पॅराग्राफ येतो, की लेखकाला जेव्हा शहरात नोकरी लागते आणि लेखक जेव्हा ठरवतो, की
बायको घरी असते आणि तो 1-2 वर्ष बाहेर असतो आणि मग तो ठरवतो की आता आपल्याला शहरातच आपलं बिऱ्हाड मांडावं लागेल आणि त्यावेळेस तो सगळं टेम्पोमध्ये सामान वगैरे टाकतो आणि तो जायला निघतो आणि तो जेव्हा मागे बघतो, तेव्हा त्याची वडील आईच्या खांद्यावर मान ठेवून ढसाढसा रडत असतात. आणि त्यावेळेस लेखक म्हणतो की माझ्या वडिलांना कदाचित कळलं असेल की देवानंद वापस नाही आला कारण त्याचे डोळे बंद करून त्याला पाठवलं होतं. पण आपल्या पोराचे ज्याला आपण लहानाचं मोठं केलं म्हणजे देवानंदला तर खैर 5-6 महिन्याचाच त्याचा रोल होता. पण ज्या पोराला लहानापासून मोठं केलं तो स्वतः डोळे उघडे ठेवून बुद्धीने विचार करून बाहेर चाललेला आहे कधीही परत न येण्यासाठी. आता ही इतकी अपरिहार्य गोष्ट आहे ती कशी सांभाळून घ्यावी हे काही लेखकाच्या वडिलांना समजत नाही. तर शेवटचा जो पॅराग्राफ आहे तर मी त्याला म्हणेल एक शॉक व्हॅल्यू ह्या कथेमध्ये आहे आणि ती जी कथा आहे म्हणजे आपल्याला माहिती नाही की याचा शेवट असा होणार आहे पण तो तसा होतो आणि तो असा होतो की म्हणून मी याला म्हणते की इमोशनली शॉक व्हॅल्यू असलेल्या या कथा आहे. भावनिक साथ घालतात आणि तुम्हाला एक विचार न केलेलं किंवा डोक्यात नसतानाही एक वेगळ्या प्रकारचा शेवट होतो. म्हणजे तुम्ही इंटरप्रिट नाही करू शकत सहज या कथांना, की याच्यानंतर हे होणार आहे, याच्यानंतर हे होणार असं नाही आहे. त्यामुळे एक आश्चर्यकारक घटना किंवा आश्चर्यकारक घटना म्हणजे बियॉन्ड युअर इंटरप्रिटेशन ह्यामध्ये आहे. तर ते सुद्धा ह्या कथेचं बलस्थान आहे म्हणून मला ही कथा पण आवडली. आणि दुसरं असं, की पुरुष ज्याला आपण नेहमी एक लोहे का हात, मर्द को दर्द नहीं होता अशा पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. तर त्यामध्ये इतका असा भावनिक, हळवा, संवेदनशील पुरुष कारण आपल्याला आपल्या आजूबाजूचे पुरुष इतक्या इझिली बघता येत नाही, पण तो तसाच असतो आणि तो कायम आपल्या भावना लपवत आलेला असतो. पण लेखकाने मी म्हणेल की हॅट्स ऑफ टू हिम की त्याने आपल्या वडिलांचा हा हळवेपणा समोर आणण्यासाठी प्रयत्न केला. तर ही एक खूप चांगला प्रयत्न आणि खूप वेगळ्या पद्धतीची घडण ह्या कथेमध्ये मला दिसली. आणि सगळ्यात शेवटी मी एक थोडक्यात सांगते मोहरम ही पहिलीच कथा आहे, ही टायटल कथा आहे याची. आणि मोहरम ही कथा नाव देण्याच्या मागेही मला असं वाटतं, की ह्या कथेमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विषय हाताळले आणि खूप वेगळे लोक या कथांमध्ये कथासंग्रहामध्ये आहेत. ते भावविश्वच सगळं वेगळं आहे. तर मोहरम ही जी कथा आहे, ही भारताच्या गंगा-जमुनी संस्कृतीचं जी द्योतक ही कथा आहे. वारकरी अन् डोनवाड्याची सवारी वजीरगावच्या सवारीला भेटायला येतात. वजीरगावपासून 1-2 कोसांवरची ही गावं, या दोन्ही गावात एकही मुसलमानाचं घर नाही. परंतु तिथं दर्गा, दर्ग्याची देखभाल, दिवाबत्ती, मोहरमच्या सवाऱ्या ह्या गोष्टी पद्धतशीर पार पडायच्या. डोनवाड्याची सवारी वरट्याचा कोंडिबा धरतो, तर टाकळीची धनगरचा रामजी. तर ही जी गोष्ट आहे फार सुंदर कथा आहे. सुलेमानची कथा आहे. सुलेमान हा नांदेडला आपलं ऑटो रिक्षा चालवतो आणि तो देवकरी असतो. त्यामुळे आणि 2 देवकरी यांच्यामध्ये एक हिंदू देवकरी आहे, एक मुसलमान देवकरी आहे आणि त्यांच्यामध्ये कोडे ओढणं हा जो प्रकार यामध्ये असतो, कोडे काढणं किंवा कोडे येणं. तर त्यासाठी हा माणूस दरवर्षी 4 दिवसासाठी आपल्या गावी येतो. कारण आपल्याला दिलेलं आहे तर ते आपण संस्कृतीने पार पाडायला पाहिजे. ही आपली आपल्या खेड्याच्या सांस्कृतिक जडणघडणीप्रती ही आपली जबाबदारी आहे असं समजतो. आणि तो किती कष्टानं मोठा होतो हे सगळं गाव पाहत असतं. म्हणून गावचा पाटील म्हणतो, की "अरे, तुझं वय वाढतंय, तुला रिक्षा चालवावा लागतो, तर तुला खरंच हे जमणार आहे का? कशाला एवढी ओढाताण करतो?" म्हणजे एक सबंध गाव त्या सुलेमानच्यासाठी त्याची जी कळवळ आहे, जी आस्था आहे, खेड्यामध्ये माणसं जी एकमेकांना मदत करून, एकमेकांना प्रेमाने जी मोठी होतात, त्याचं खूप सुंदर उदाहरण मोहरममध्ये आलेलं आहे. तर ही कथा का वाचावी? कारण आपल्याला ते बारीकशी तपशील माहिती नाही. म्हणजे ब्लडमध्ये आसाराम लोमटे का म्हणतात, की यात तपशील दिलेले आहेत. तर 10 दिवसाचा मोहरमच्या आधी जे 10 दिवस कुदळ मारणं, त्यानंतर कोडे काढणं, अशा खूप साऱ्या गोष्टी काय काय होतात, यात्रा भरते, सवाऱ्या निघणं, हे सगळं काय असतं त्याच्या डिटेलमध्ये ह्या कथेमध्ये सगळं दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं, की आपण आपली जो इतिहास आहे विशेषतः महाराष्ट्राचा तो गंगा-जमनी संस्कृतीचा धार्मिक सौहार्दतेचा इतिहास आहे आणि त्यासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या परंपरा म्हणजे ही जी हंसराज जाधव ज्या पिढीतले आहे यांच्यामध्ये हे खूप सहज होतं. माझ्या पिढीमध्ये मला थोडंसं आम्हाला वाचून ते समजावं लागतं आणि माझ्या नंतरच्या पिढीमध्ये तर ते जवळपास नाहीच आहे. त्यामुळे आई सुद्धा प्रयत्न करायला हवे, की ते ज्या वेगवेगळ्या वातावरणात, विविधांगी वातावरणात वाढलेले आहे, तसं बहुविध वातावरण आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा मिळावं आणि त्यासाठी म्हणून मोहरम ही कथा मला फार महत्त्वाची वाटते. हे त्याचं 3-4च घरं त्या गावामध्ये मुसलमानांची असतात आणि
सगळं गाव त्या मोहरमच्या संस्कृतीची जतन करत असतं. ही खूप खास ही कथा मला वाटली आणि म्हणूनच ईद रमजानच्या महिन्यामध्ये मोहरम ला काल हे मोहरम ह्या कथेचं प्रकाशन करण्यात आलं. ईद आहे उद्या. सगळ्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्समध्ये. काल गुढीपाडवा झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी मोहरमचं प्रकाशन होणं ही एक सांस्कृतिक जडणघडणीमधली महत्त्वाची घटना आणि हस्तक्षेपसुद्धा मला वाटतो. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हे पुस्तक वाचलं पाहिजे. थँक्यू.